नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 1 मधील नागरीकरण आणि स्थलांतरण या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर नागरीकरण आणि स्थलांतरण हे दोन घटक असल्यामुळे सर्वप्रथम आपण शहरीकरण किंवा नागरीकरण या संदर्भात अभ्यास करू. तर भारत एक खेड्याचा देश असून भारतातील 68.8% लोकसंख्या खेडे विभागात निवास करीत आहे. यावरून स्पष्ट होते की भारतात शहरांची संख्या व त्यात निवास करणारी लोकसंख्या विकसित देशाच्या तुलनेत कमी आहे. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात नवीन तंत्रज्ञानावर आधारित अनेक उद्योगांची स्थापना झाली. हे उद्योग प्रामुख्याने शहरी भागात स्थापन झाले व त्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या. या संधीचा लाभ घेण्याच्या उद्देशाने ग्रामीण लोकसंख्या शहराकडे धाव घेऊ लागली. त्यामुळे नागरीकरणाचा म्हणजेच शहरीकरणाचा वेग वाढून शहरांच्या आकारात वाढ होऊ लागली. ह्यालाच नागरीकरण किंवा शहरीकरण असे आपण म्हणतो. तर ह्या संदर्भातली व्याख्या जी आहे ती प्रोफेसर थॉम्सन व लेविस यांनी दिलेली आहे. तर ती व्याख्या आपण सर्वप्रथम अभ्यासू. तर प्रोफेसर थॉम्सन व लेविस यांच्या मते ज्या प्रक्रियेअंतर्गत देशातील लोकसंख्या वेगाने शहरात येऊन वास्तव्य करते तिला नागरीकरण असे म्हणतात. तर ह्या नागरीकरणाची काय कारणे आहेत ती कारणे आपण इथं अभ्यासू. तर पहिलं कारण आहे औद्योगिकरणात वाढ. तर प्रत्येक विकसित देशामध्ये औद्योगिकरणामुळे शहरांचा विकास झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात देखील अनेक मोठ्या उद्योगांची व औद्योगिक वसाहतींची स्थापना झाली. त्यामुळे तेथे अनेक लोकांना रोजगारीची संधी उपलब्ध होऊन रोजगार प्राप्त झाला. औद्योगिक केंद्राला लागून असलेल्या ग्रामीण भागातील लोकांना अधिक मजुरी दरावर काम मिळू लागले. त्यामुळे ग्रामीण भागातील कुशल व अकुशल श्रमिक आपले गाव सोडून शहरात राहू लागले. त्यानंतर दुसरे जे कारण आहे ते म्हणजे रोजगार संधी. तर इंग्रजांच्या काळात विदेशी मालाच्या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील लघु व कुटीर उद्योग हळूहळू समाप्त झाले व त्यात काम करणारे श्रमिक बेरोजगार झाले. म्हणून रोजगार मिळवण्यासाठी ते शहरी क्षेत्रात येऊन वास्तव्य करू लागले. याशिवाय शेतमजूर देखील जास्त मजुरी व वर्षभर रोजगार मिळवण्यासाठी शहरात वास्तव्य करण्यास प्रेरित झालेत. त्यामुळे सुद्धा शहरीकरणाच्या प्रवृत्तीला बळ मिळाले आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे वाहतूक सोयीत वाढ. तर भारतात रेल्वे, रस्ते व हवाई वाहतुकीचा बराच विकास झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील कच्चा माल औद्योगिक केंद्रापर्यंत आणण्याची व तयार झालेला माल ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याची सोय उपलब्ध झाली. तसेच ग्रामीण भागातील श्रमिकांना शहरात ये-जा करण्याची सोय झाली. त्यामुळे शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होऊ लागले. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे दुष्काळाची स्थिती. तर शेती व्यवसायात दुष्काळाची स्थिती उत्पन्न झाल्यास ग्रामीण भागातील लोकांना उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण होऊन बसले. अशा वेळी ते शहराकडे प्रस्थान, ज्यालाच आपण पलायन असे म्हणतो, करण्यास विवश होतात. सामान्यतः दुष्काळग्रस्त लोकसंख्या रोजीरोटीचा शोध घेण्याकरता शहराकडे धाव घेत असते. पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे शहरी जीवनाचे आकर्षण. तर सामान्यपणे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये शिक्षण, आरोग्य व दळणवळण इत्यादी सोयीसुविधा अतिशय उच्च दर्जाच्या आढळून येतात. त्यामुळे जमीनदार, मोठे शेतकरी, व्यापारी व इतर श्रीमंत वर्गातील लोक शहराकडे आकर्षित होतात. सुरुवातीपासून शहरी जीवनाच्या आकर्षणामुळे लोकसंख्येचा प्रवाह खेड्याकडून शहराकडे होत आहे.
तसेच शहरी भागात सहज रोजगार उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार शहराकडे जाण्याकरता आकर्षित होतात. परिणामतः जे आहे शहरीकरण घडून येते. त्यानंतर 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे शेतीचे यांत्रिकीकरण. तर पूर्वी शेतीमध्ये मानवी श्रमाचा वापर केला जात असे, त्यामुळे ग्रामीण लोकांना शेतीमध्ये बराच रोजगार मिळत असे. 1966 पासून देशात हरित क्रांतीला सुरुवात झाल्यामुळे शेतीची कामे पार पाडण्याकरता ट्रॅक्टर, कापणी यंत्र व मळणी यंत्र इत्यादीचा वापर होऊ लागला. अशा प्रकारे भारतात शेतीचे यांत्रिकीकरण झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगारीसाठी शहराचा मार्ग पत्करावा लागला. परिणामतः शहरीकरणात जी आहे ती वाढ झालेली दिसून येते. त्यानंतर 7वा जो मुद्दा आहे तो म्हणजे नियोजनाचा लाभ. तर पंचवार्षिक योजनेच्या काळात सर्व क्षेत्रामध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार झाला आहे. त्याचसोबत व्यापार व वाणिज्य, परिवहन, शिक्षण, आरोग्य इत्यादी सेवांचा देखील वेगाने विकास झाला आहे. ह्या सेवांच्या विकासामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येला रोजगार प्राप्त झाला आहे. त्यानंतर 8वा जो मुद्दा आहे तो म्हणजे जीवन सुरक्षा. तर ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जीवन व संपत्ती सुरक्षित समजली जाते. त्यामुळे देखील खेड्याकडून शहराकडे स्थलांतरण होण्यास प्रोत्साहन मिळत आहे. त्यानंतर 9वा जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक वातावरण. तर ग्रामीण भागात उच्च नीच, श्रीमंत गरीब, स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव पाळला जातो. न्यायव्यवस्था अजूनही काही ग्रामीण समुदायामध्ये ज्यात पंचायतीचे निर्णय पाळले जातात. ज्यांनी असे निर्णय मान्य केले नाही त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येतो. ह्या सर्व बाबींना शहरी भागात मुळी स्थान नसते. तेथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहतात. शहरी भागातील अशा जातीभेदविरहित वातावरणामुळे ग्रामीण भागातील बरेच लोक शहराकडे आकर्षित होतात व त्यामुळे जे आहे नागरीकरणात किंवा शहरीकरणामध्ये जी आहे वाढ होत असते. त्यानंतर 10वा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्तम सोयी सुविधा. तर ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होतात. उदाहरणार्थ शिक्षण, रोजगार, निवास, दळणवळण, पिण्याचे पाणी व मनोरंजन इत्यादी विविध सोयी शहरी भागात सहज उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामीण भागातील लोक शहराकडे जाण्याकरता प्रवृत्त होतात. परिणामतः जे आहे नागरीकरण घडून येत असते. त्यानंतर आपण पाहू की हे जे नागरीकरण होत असते ह्या नागरीकरणाचे काही फायदे आहेत का. तर पहिला जो फायदा आहे तो म्हणजे आर्थिक विकास. तर नागरीकरणामुळे व्यापार, उद्योग, दळणवळण आणि इतर आर्थिक व्यवहारांचा विकास शक्य झाला आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन, वैशिष्ट्यीकरण, उच्च तंत्रज्ञानाचा वापर त्यामुळे जे आहे नागरीकरणाला चालना मिळते आणि त्यातूनच जे आहे आर्थिक विकास साधला जातो. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक विकास. तर कोणत्याही देशातील शहरे ही सभ्यता व सांस्कृतिक विकासाची केंद्रबिंदू समजले जातात. वास्तविकता साहित्य, ज्ञान, विज्ञान, फॅशन इत्यादींचा विकास शहरामध्येच होत असतो. ग्रामीण क्षेत्रातील नागरी शहरी संस्कृतीचे अनुकरण करून स्वतःमध्ये जे आहे बदल घडवून आणले जातात. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यावसायिक रचनेत बदल. तर ग्रामीण भागातून शहराकडे लोकसंख्येचे स्थलांतरण झाल्याने शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी होण्यास मदत होते. दुसऱ्या शब्दात नागरीकरणामुळे लोकसंख्येचे प्राथमिक क्षेत्राकडून द्वितीय व तृतीय क्षेत्राकडे स्थलांतरित होत असते. त्यामुळे व्यावसायिक रचनेत संतुलन प्रस्थापित करण्यास मदत होते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे आपला श्रमिक पुरवठा. तर लोकसंख्येचे नागरीकरण झाल्यामुळे शहरातील व्यापार, उद्योग, दळणवळण इत्यादीकरिता लागणारे श्रमिक लवकर व सहज उपलब्ध होतात. कारण ग्रामीण भागातून शहरात आलेले अनेक लोक रोजगाराच्या संधीच्या प्रतीक्षेत असतात. त्यानंतर आपण नागरीकरणाचे काय तोटे आहेत त्या तोट्याची चर्चा इथं करू. तर ह्या तोट्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की झोपडपट्ट्यामध्ये वाढ. तर ग्रामीण भागातून येणारे लोक गरीब कामगार असतात.
त्यांचे उत्पन्न अतिशय कमी असते. शहरातील जमिनीच्या प्रचंड किमती व महागड्या बांधकाम साहित्यामुळे त्यांना परवडेल अशा किमतीत घरे उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने झोपडपट्ट्यांचा आश्रय घ्यावा लागतो आणि अशा गलिच्छ वस्तीच्या संख्येमध्ये मग वाढ होत असते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे निवासाची समस्या. तर शहरामध्ये लोकसंख्येचे अत्याधिक केंद्रीकरण झाल्यामुळे तेथील निवासाची समस्या निर्माण झाली आहे. घरांच्या वाढत्या मागणीमुळे शहरात घरांच्या व जमिनीच्या किमतीत बेसुमार वाढ झाली आहे. निवासी घरांचे भाडे देखील इतके वाढले आहे की मध्यम वर्गातील लोकांना सुद्धा घर भाड्याने घेणे शक्य होत नाही. निवासाची समस्या ही भारतातील प्रत्येक शहरात असल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यकाळात शहरात नोकरी किंवा रोजगार मिळेल, परंतु राहण्यासाठी घर मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. त्यानंतर तिसरे जे तोटे आहे ते म्हणजे वाहतूक समस्या. तर शहरामध्ये लोकसंख्येचे अत्याधिक केंद्रीकरण झाल्यामुळे शहरातील वाहनाच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. सायकल, स्कूटर, मोटार, ऑटो रिक्षा, बस इत्यादीच्या संख्येत झालेल्या प्रचंड वाढीमुळे पूर्वीचे रस्ते अपुरे पडून वाहतुकीची समस्या निर्माण होते. अलीकडच्या काळात लोकांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे तसेच स्वस्त कर्ज आणि खाजगी वाहनाची संख्या वाढल्यामुळे जी आहे शहरातील अरुंद रस्ते व रस्त्याच्या कडेला होणारे अतिक्रमण यामुळे वाहतूक कोंडीही निर्माण झालेली आपणास दिसून येते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रदूषण. तर शहरातील दाट वस्तीमुळे शुद्ध हवा दुर्मिळ झाली आहे. मोटार गाड्याच्या धुरामुळे वायू प्रदूषण होत आहे. यंत्राच्या गडगडाटामुळे ध्वनी प्रदूषण होत आहे. उघड्या गटारामुळे दुर्गंधी व मच्छरांचा प्रादुर्भाव होत आहे. ह्या सर्व बाबींचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे शहरातील लोकांना ग्रामीण लोकांच्या तुलनेत औषधोपचारावर जास्त खर्च करावा लागतो. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ. तर शहरी जीवनमान खर्चिक असते. राहणीमानाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी अधिक खर्च करावा लागतो. त्यामुळे कोणत्याही मार्गाने पैसे मिळवणे हेच शहरातील काही लोकांचे ध्येय असते. नैतिक मार्गाने मिळवलेला पैसा अपुरा पडत असेल तर अशावेळी पैसा कमवण्यासाठी विविध प्रकारच्या अनैतिक मार्गाचा अवलंब केला जातो. परिणामतः भ्रष्टाचार, बालगुन्हेगारी, वेश्यावृत्ती, अंमली व मादक पदार्थांचा व्यापार, फसवणूक, लूटमार, दरोडेखोरी इत्यादी गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे शहरी भागात निर्माण होत असते. त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे सुविधांची कमतरता. तर शहरीकरणामुळे जे आहे शहरातील आवश्यक सोयीसुविधांवर प्रचंड ताण पडत असतो. पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, आरोग्याच्या सोयी, साफसफाई, मलनिस्सारण व वाहतूक व्यवस्था यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासते. सध्या स्थितीत अशा सुविधा पुरविताना स्थानिक स्वराज्य संस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भविष्यात आणखी नागरीकरणात वाढ झाल्यास स्थानिक संस्थांना सुविधांची पूर्ती करणे जे आहे आणखी कठीण होईल. त्यानंतर आपण अभ्यासू नागरीकरणाच्या समस्येवरील काही उपायाचे मुद्दे. तर पहिला मुद्दा आहे औद्योगिक क्षेत्राची निश्चिती. तर कोणत्याही मोठ्या शहराजवळ मोठ्या उद्योगाच्या स्थापनेला परवानगी देण्यात येऊ नये. नवीन उद्योगाची स्थापना ग्रामीण व मागासलेल्या भागात करण्यावर जो आहे भर देण्यात यावा. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे नियोजन. तर सर्व मोठ्या शहराकरता एक योजना तयार केली पाहिजे आणि शहराच्या प्रत्येक भागात शाळा, दवाखाने, बगीचे, मनोरंजनाची साधने इत्यादी जागा सुरक्षित ठेवली पाहिजे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे निवास व्यवस्था. तर गलिच्छ वस्त्या व झोपडपट्ट्याच्या जागेवर अल्प उत्पन्न गटातील लोकांकरिता गृहनिर्माण मंडळाद्वारे किंवा अन्य संस्थांद्वारे निवासाची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे उपनगरांचा विकास. तर सर्व महानगरातील स्थलांतरणावर नियंत्रण आणण्यासाठी ह्या महानगराच्या जवळ उपनगराचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे व तेथे सर्व मूलभूत सुविधा जे आहेत ते उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो आहे सोयीच्या
विस्तार. तर अस्तित्वात असलेल्या गलिच्छ वस्त्यामध्ये पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, गटारे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, शाळा, दवाखाने इत्यादी मूलभूत सुविधांचा विस्तार करण्यात यावा. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे खेड्यात सोयीची पूर्ती. तर ग्रामीण भागात शहरी भागाप्रमाणे मूलभूत सुविधा पुरविल्यास तसेच ग्रामीण लोकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी लघु व कुटीर उद्योगाची स्थापना केल्यास ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारा लोकसंख्येचा जो प्रवाह आहे तो आपल्यास नियंत्रित करता येईल आणि त्यामुळे जी आहे शहरीकरणाच्या समस्येची तीव्रता काही प्रमाणात तरी कमी होण्यास मदत होईल. तर नागरीकरणानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे स्थलांतरणाचा. तर सामान्यपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे वास्तव्य स्थानांतरित होणे म्हणजे स्थलांतरण होय. दुसऱ्या शब्दात जेव्हा लोक आपले मूळ निवासस्थान किंवा गाव सोडून अन्य ठिकाणी निवासाकरिता जातात तेव्हा त्याला स्थलांतर असे म्हणतात. तर डेव्हिड हीर यांनी जी आहे स्थलांतराची व्याख्या दिलेली आहे. तर डेव्हिड हीर म्हणतात की व्यक्तीचे आपल्या मूळच्या ठिकाणापासून दूर होऊन अन्य ठिकाणी स्थायी होणे म्हणजे स्थलांतर होय. त्यानंतर आपण पाहू की ह्या स्थलांतरणाची कारणे कोणती आहेत. तर ग्रामीण भागातील लोकांच्या शहरी भागात होणाऱ्या स्थलांतराला दोन प्रकारचे घटक जे आहेत ते कारणीभूत समजले जातात. त्यातील पहिला घटक म्हणजे निष्कासन घटक, ज्यालाच आपण ढकलणारे घटक असे म्हणतो, व दुसरे घटक म्हणजे आकर्षण घटक, ज्यालाच आपण ओढणारे घटक असे म्हणतो. तर यांचा आपण सविस्तरपणे इथं अभ्यास करू. त्यातलं पहिलं जे आहे निष्कासन घटक, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे रोजगाराचा अभाव. तर ज्यावेळी एखाद्या भागामध्ये अनेक वर्षापासून सतत दुष्काळ पडत असतो व उदरनिर्वाहासाठी रोजगाराच्या संधीचा अभाव असतो त्यावेळी तेथील लोकसंख्या इतर ठिकाणी जाण्याकरता बाध्य होत असते. भारतात दरवर्षी लाखो लोक ग्रामीण भागातील गरीब व बेरोजगारीला त्रासून शहराकडे जाण्याकरता धाव घेत असतात. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे भावी प्रगती. तर ज्यावेळी एखाद्या भागात भावी प्रगतीची कोणतीही संधी उपलब्ध नसेल तर अशावेळी अनेक महत्त्वाकांक्षी लोक आपले मूळ स्थान सोडून जेथे अशा प्रकारच्या संधी उपलब्ध असतील अशा ठिकाणी जाऊन आपले वास्तव्य करतात. असे ठिकाण म्हणजे एकतर नवीन औद्योगिक केंद्र किंवा शहर असते. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षण व आरोग्य सोयी. तर ज्या भागात शिक्षण, आरोग्य, निवास व तांत्रिक प्रशिक्षणाच्या सोयी नसतात तेथील लोक गाव सोडून शहराकडे जातात. तेथे अशा प्रकारच्या भरपूर सोयी त्यांना मिळतात. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे अन्य घटक. तर ज्या भागात राजकीय, धार्मिक व जातीच्या आधारावर भेदभाव केला जातो किंवा जेथे सामाजिक बहिष्कार व तिरस्कार केला जातो तेथील नागरिक आपले मूळ स्थान सोडण्याकरता विवश होऊन दुसरीकडे वास्तव्याकरता जात असतात. त्यानंतर घटकामध्ये आपण पाहू आकर्षक घटक. आणि तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिकरण. तर औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत उद्योगाबरोबरच व्यापार व व्यापारास सहाय्यक सेवांचाही विस्तार होतो. अशा परिस्थितीत औद्योगिक केंद्राजवळ असलेल्या खेड्यातील लोकसंख्या रोजगारासाठी शहराकडे आकर्षिली जाते. त्यामुळेच भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक औद्योगिक शहरांचा विकास झाला आहे. उदाहरणार्थ मुंबई, चेन्नई, कोलकाता, भिलाई, टाटानगर, कानपूर इत्यादी. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यापार व व्यवसाय. तर सांस्कृतिक व विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच व्यापार व व्यवसायाचा विस्तार होत असतो. त्यात श्रमशक्तीची आवश्यकता असते. परिणामी चांगल्या रोजगाराच्या संधीकरता शहरे ग्रामीण लोकसंख्येला आपल्याकडे जे आहे आकर्षित करीत असतात. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे रोजगार. तर शहरी भागात अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात, जसे की व्यापार व्यवसाय, निर्माण कार्य, बांधकाम, सरकारी व खाजगी नोकऱ्या, घरकाम इत्यादी. तर ह्या कामाकरिता ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त वेतन व मजुरी प्राप्त होत असते.
चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे आवश्यक सोयी. तर खेड्याच्या तुलनेत शहरामध्ये आवश्यक सोयी अधिक प्रमाणात उपलब्ध होतात, त्यामुळे खेड्यातील लोक शहराकडे आकर्षित होतात. ह्या सोयीत शिक्षण, प्रशिक्षण, दवाखाने, मनोरंजन इत्यादीचा समावेश होत असतो. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे परिवहन व संदेशवहन. तर वाहतूक व संदेशवहन साधनांच्या विकासामुळे खेडी व शहराचे अंतर कमी झाले आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहराकडे जाण्यास सहज तयार होतात. वाहतुकीच्या सोयीमुळे रोजगारासाठी शहरात गेलेल्या ग्रामीण लोकांना पाहिजे त्यावेळी खेड्याकडे जे आहे ते परत सुद्धा येता येते. आणि त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सुरक्षितता. तर गावाच्या तुलनेत शहरात जीवन व संपत्ती अधिक सुरक्षित असते. ह्या सुरक्षेच्या भावनेमुळेच ग्रामीण लोक शहराकडे जे आहे आकर्षित होत असतात. तर वरील सर्व घटकामुळे जे आहे ग्रामीण लोक शहराकडे आकर्षित होत असलेले आपणास दिसून येतात. तर त्यानंतर आपण अभ्यासू स्थलांतराचे परिणाम. तर देशातील लोकसंख्या स्थलांतराचे अनुकूल आणि प्रतिकूल असे दोन प्रकारचे परिणाम दिसून येतात. त्यातलं सर्वात अगोदर आपण अनुकूल परिणाम अभ्यासू. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे शेतीवरील भार कमी. तर खेड्यातील लोकसंख्या रोजगारासाठी शहरात गेल्यामुळे शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी होण्यास मदत होते व शेतीच्या तुकडीकरणाला म्हणजेच विभाजीकरणाला जो आहे तो आळा बसतो. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक प्रगती. तर ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात रोजगाराच्या अधिक व चांगल्या सोयी उपलब्ध असतात. तसेच व्यवसायासाठी देखील अनुकूल परिस्थिती असते. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात गेलेल्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होते. परिणामतः त्यांच्या आर्थिक व भौतिक प्रगतीमध्ये जी आहे ती वाढ होत असते. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक ऐक्यात वाढ. तर शहरात विविध जाती धर्माचे लोक असतात. त्यांची संस्कृती देखील वेगवेगळी असते, परंतु ते एकत्रितरित्या गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे जातीभेद व धर्मभेद सारख्या सीमा नाहीशा होऊन सामाजिक एकता प्रस्थापित होण्यास मदत होते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामीण घनतेत घट. तर ग्रामीण भागातील लोक शहरी भागात वास्तव्यास गेल्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येची घनता कमी होते. ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी झाल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होत असते. आणि त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे शहरांचा विकास. तर ग्रामीण लोकसंख्येचे शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण झाल्यास शहरातील लोकसंख्या वाढून त्या शहराचे आकारमान वाढते. शहराचे आकारमान वाढल्यास एखाद्या शहरातील नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर होते. महानगरपालिकेचे उत्पन्न व तिला मिळणारे अनुदान नगरपालिकेच्या तुलनेत जास्त असते, म्हणून तिथे शहर विकासाच्या मोठमोठ्या योजना कार्यान्वित करून त्या शहराचा विकास घडून येत असतो. त्यानंतर स्थलांतरणाच्या परिणामामध्ये जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रतिकूल परिणाम. तर लोकसंख्या स्थलांतराचे प्रतिकूल परिणामामध्ये पहिला मुद्दा आहे खेडी ओस पडण्याची शक्यता. तर निरनिराळ्या कारणामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात होणाऱ्या लोकसंख्या स्थलांतरामुळे भारतातील खेडी जी आहेत ती ओस पडत आहेत. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सुविधावर ताण. तर ग्रामीण भागातून शहरी भागात सतत होणाऱ्या लोकांच्या स्थलांतरामुळे शहरातील लोकसंख्या वाढून शहराची अवास्तव वाढ होते. शहरातील लोकसंख्येत अवास्तव वाढ झाल्यामुळे शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, परिवहन इत्यादी सोयीवर जो आहे तो ताण पडत असतो. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे झोपडपट्टीत वाढ. तर ग्रामीण लोकसंख्येच्या शहरात होणाऱ्या स्थलांतरामुळे शहरातील लोकसंख्या वाढून निवासाची समस्या निर्माण होते. रोजगारासाठी शहरात आलेल्या लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे त्यांना महागडी घरे खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे परवडत नाही. त्यामुळे ते शहराला लागून असलेल्या सार्वजनिक जमिनीवर झोपडपट्ट्या बांधून वास्तव्य करतात. अशा झोपडपट्ट्यामध्ये सांडपाण्याच्या निचऱ्याची कोणतीही सोय नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर किंवा झोपडपट्टीच्या सभोवताली पसरते, तेथेच मुरते. त्यामुळे तेथे चिखल, दुर्गंध, मच्छर, कीटक
इत्यादीचा प्रादुर्भाव पसरत असतो आणि झोपडपट्टीला गलिच्छतेचे स्वरूप जे आहे ते प्राप्त होत असते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रदूषण. तर स्थलांतरामुळे शहरातील लोकसंख्या वाढून सांडपाण्याच्या निचऱ्याची समस्या निर्माण होते. तसेच शहरातील कारखान्यातून रसायनयुक्त दूषित पाणी बाहेर पडते. शहरातील सांडपाणी व कारखान्यातील दूषित पाणी नाल्यामध्ये सोडले जाते, त्यामुळे नद्यांमधील पाणी दूषित होते. याशिवाय शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे हवा प्रदूषण व ध्वनी प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात घडून येते. आणि त्यानंतर पाचवा आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे परिवहन समस्या. तर ज्यावेळी मोठ्या शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होते त्यावेळी ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांकरिता निवासाचा प्रश्न निर्माण होतो. शहरी भागात जमिनीच्या प्रचंड किमती वाढल्यामुळे ते घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचारही करू शकत नाही. शेवटी शहरापासून दूर अंतरावर कमी किमतीत जमीन खरेदी करून त्यावर ते राहण्यासाठी झोपडपट्टी वजा घर बांधण्याचा विचार करतात. त्यामुळे शहरापासून दूर अंतरावर अनेक वस्त्या तयार होतात. त्यामुळे शहरी परिवहनाची समस्या निर्माण होते. त्यामुळे ह्या लोकांना जो आहे आपल्या उत्पन्नाचा एक मोठा भाग परिवहनावर खर्च करावा लागतो. तर अशा प्रकारे आपण जे आहे नागरीकरण आणि स्थलांतरण याचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.